विरोधकांची पत्रकार परिषद विधान भवनातील काँग्रेसच्या कार्यालयामध्ये होणार आहे। मोठी बातमी आहे, विरोधी पक्षाला कार्यालय न दिल्यानं हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। विधिमंडळातील दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेतेपद नसल्यानं हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। विरोधी पक्षाचे जे दोनही बंगले आहेत, विधान परिषद आणि विधानसभेचे, विरोधी पक्षाचे जे दोनही बंगले आहेत, विधान परिषद आणि विधानसभेचे, एक प्रदेशाध्यक्षांना त्यांनी दिला आणि दुसरा बंगला मंगलप्रभात लोंढा मंत्री आहेत त्यांना दिल्याची माहिती आहे। आम्ही सर्वांनी मिळून मागितल्यानंतर जर ते होत नसेल तर दुर्दैव आहे। ठीक आहे, आम्ही रस्त्यावर प्रेस घेऊ, काय फरक पडणार नाही। शेवट लोकशाहीमध्ये दोन बाजू असतात, ती साधी बूज जर यांना नसेल तर ते दुर्दैव आहे। हे पहिल्यांदा होते आहे महाराष्ट्रामध्ये। आम्ही तर अत्यंत कमी संख्या असताना सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे। त्यांना लोकशाहीमध्ये असलेला विरोधक हा काही सरकारचा विरोधक नसतो, सरकारच्या धोरणाचा विरोधक असतो आणि सत्ताधाऱ्यावर थोडा अंकुश ठेवण्याचं काम विरोधी पक्षनेता करत असतो आणि त्या लोकांना नजरेपुढे ठेवूनच काम व्हावं, यावर अंकुश राहावं सत्ताधाऱ्यावर, यासाठी विरोधी पक्ष आहे। ठीक आहे, जर नाही तर आम्ही आहे त्या परिस्थितीत जनतेचे प्रश्न मांडू।